श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, मगाशी कार्यक्रमाला हजेरी लावून गेले ते आदरणीय माझे आमदार अतुल शेठ बेनके, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्या आदरणीय आशाताईजी पुचके, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे युवा नेते गिरीश कवडे, त्याचबरोबर कोपरगाव साखर कारखान्याचे संचालक प्रवीणजी व्हाईस चेअरमन शिंदे, त्याचबरोबर सुपतरावजी पार्लेकर सर, पप्पाभाई बोरगावकर, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आदरणीय थोरात सर, या ठिकाणी आमचे रयत क्रांती संघटनेचे आदरणीय सुभाषजी, आमचे सर्व सहकारी शेतकरी संघटनेचे आमचे शरद जोशींच्या बरोबर काम करत असले माझे सहकारी संभाजी पाटील, आणि ज्यांनी आम्हाला निमंत्रण केलं ते आदरणीय अण्णा, आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी, मी पहिल्यांदा साई समर्थ नागरिक सहकारी पतसंस्था बेल्ले याचं या संस्थेचं उद्घाटन झालं असं आपलं सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो। अण्णा मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे भेटायला आले, त्याच्या अगोदर मला फोनवरनं निरोप आले की एक असा कार्यक्रम आहे आणि आपण जायचं, आणि मी म्हटलं ठीक आहे मी येतो। परत त्यांना माझ्याकडे आले, त्या अगोदर मी म्हटलं की काही याची गरज नाही, मी फार छोटा पाहुणा आहे, मला व्हॉट्सअपवर जरी पत्रिका पाठवली तरी म्हणलं मी येत असतो। पण अण्णांना वाटलं की नाही, आपण 4 पावलं चाललो, आपल्याकडे गाववाड्यामध्ये मन आहे, दुसऱ्याचं 2 हात लोटलं तर तो बी आपलं इथभर लोटतो। अण्णाला वाटलं आता भाऊला जाऊन भेटावं, म्हणजे भाऊभर इथभर लोटायला आपलं येतील, आणि मी अण्णा आल्यानंतर 2-2.5 तास शरद भाऊ एवढ्या गप्पा मारल्या, तमाशावर आमची चर्चा एवढी झाली। मग तमाशाची महाराणी म्हटलं तर चालल, विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून दत्ता माणिक पुणेकर, सह गुलाबराव बोरगावकर पासून चंद्रकांत ढवळपुरीकर, अनेकांच्या आठवणी खऱ्या अर्थानं जागल्या। इथं गुलाबराव बोरगावकरांचे चिरंजीव आलेले आहेत, थोरात सर माझ्या भागातले मोठे प्राध्यापक आहेत। मी ज्यावेळी माझी स्कूल सैनिक शाळा उभा केली आणि ज्यावेळी मी संगीत हॉल उभा केला, त्यावेळी याला नाव कुणाचं द्यावं, तर ते नाव मी दिलं तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकरांचं। आणि अण्णा तमाशाचा महोत्सव भरवत आहेत, त्यांच्या मी तोंडून ऐकलं, आणि नंतर चक्क अण्णा माझ्यासमोर गायला लागले। एवढं मस्त त्यांनी एक कवन गायलं, मी भारावून गेलो। साधी गावगाड्यातली माणसं खऱ्या अर्थानं कलेवर प्रेम कसं करतात। तमाशा असेल, भारूड असेल, गोंधळ असेल, नाहीतर पिंगळा जोशी असेल, कडक लक्ष्मी असेल, वासुदेव असेल, या सगळ्या कला त्याला जपल्या कुणी असतील आणि त्याला राजाश्रय जर कुणी दिला असेल तर इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्याश्रय दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला। त्यांची ही भूमी आहे। ताई मगाशी म्हणल्या ती ही भूमी खरंच साधू संतांची भूमी आहे, कलावंतांची भूमी आहे। दत्ता माणिक पुणेकरांची
गेली माझी महिना मला झोप लागेना झाला एक महिना जीव तोडून गायचे. ते गायला लागले की एक वेगळी ऊर्जा त्या काळामध्ये तयार व्हायची. दत्ता माणिक पुणेकरांचा तो आवाज, त्या हाताची हालचाल हे आगळी वेगळी होती. खरंच ही फार मोठी माणसं, आभाळा एवढ्या उंचीची माणसं, आणि त्या माणसांची आठवण जागवण्याचं काम या बेल्ल्याच्या मातेमध्ये आदरणीय अण्णा करत आहेत. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मला माहिती आहे की अण्णा तुम्ही हा महोत्सव भरवताना काही लोक म्हणत बी असतील याला काही काम नाही, हे असंच आहे. कारण शहाणी माणसं कधी क्रांती करत नाहीत अण्णा, क्रांती पागल माणसं करतात. शहाणी माणसं विचार करतात. ह्यात उडी मारली तर हात मोडल का, पाय मोडल का, डोक्याला लागल का. शहाण्याने क्रांती केली नाही, क्रांती पागलांनी केलेली आहे. शहाणी हे नुसते गावातले भाट असतात. सकाळी चहा प्यायलं की मोक्याच्या जागेवर बसायचं आणि अख्ख्या जगाचा इतिहास मांडायचा. अमेरिकेचं बिघडलंय, पाकिस्तानचं काही खरं नाही, मोदींचं कसं होतंय माहित नाही, राहुल गांधीचं आता काही खरं नाही, हे ज्या घरात बायकोला लुगडं नाही हे जे काही काळजी नाही. जगाची काळजी. अरे खऱ्या अर्थानं समाजाचं व्रत घेऊन जे माणसं जातात, जे धावायला लागतात, त्या माणसाला यश हे त्यांच्या सोबतीला असतं. आणि त्यातला एक व्यक्तिमत्व अण्णांच्या रूपानं मला दिसतं. या राज्यामध्ये 2 लाख पतसंस्था आहेत. नेते किती आहेत? 2 लाख. बंद किती आहेत? 1 लाख. चालू किती आहेत? 1 लाख. डबगाईला किती आल्या त्या? 52,000. का तर अनेक ठिकाणी सहकार हा खऱ्या अर्थानं संजीवनी देणारा एक अमृताचा झरा आहे. सहकाराचा पाया या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विठ्ठलराव विखे पाटील असतील, विठ्ठलराव बॅरिस्टर गाडगीळ असतील, वसंतराव दादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील. या माणसांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रचला, सहकाराची गंगा व्हायला लावली. यशवंतराव चव्हाण साहेबांची एवढी दूरदृष्टी होती, वसंतदादांची एवढी दूरदृष्टी होती की खेड्यापाड्यातला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी 1,000 रुपयाचा शेअर्स घेतला की 200 कोटी रुपयाच्या साखर कारखान्याचा मालक झाला पाहिजे. केवढी दूरदृष्टी. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आमचा बाप साखर कारखान्याचा 1,000 रुपयाचा शेअर्स घ्यायचा, कारखान्याच्या धुराड्यातनं धूर निघायचा, कारखान्याचं शेअर्स सर्टिफिकेट आणि कारखान्याचा फोटो भिंतीवर लावायचा. आणि लेकराला जर पाहुणं बघायला आलं तर युवा याला मुलीच्या बाला सांगायचा, ह्यो कारखाना माझा आहे, ह्या कारखान्याचा मी सभासद आहे. पोरांची लग्न व्हायची. आज काय आहे? आज कारखान्याच्या भिंतीवरचा शेअरचा फोटो निघून गेला. हा कारखाना या देशमुखाचा आहे, या पाटलाचा आहे, या साळ्याचा आहे, या माळ्याचा आहे, या कोल्याचा आहे, या ह्याचा आहे. तो कारखाना आपला राहिला नाही. विना सहकार नाही उद्धार. आता काय? विना सहकार नाही भ्रष्टाचार. सहकार हे भ्रष्टाचार करण्याचं केंद्र तयार झालं या राज्यामध्ये. आता साखर कारखाना माझाही नाही म्हणू शकत आपण. का म्हणू शकतो? मला एका कारखान्याच्या सभासदानं उठावून सांगावं तो कारखाना माझा आहे असं म्हणू शकतो? नाही. इथं आमच्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहे, मी त्याचं वर्णन केलंय. काय? साखर कारखान्याचा आज शेतकरी मालक आहे का? नाही आहे. आज शेतकऱ्याची अवस्था काय आहे? 12 बैलाच्या नांगरासारखी.
12 बैलाचा नांगूर पूर्वी असायचा. बैलांना सकाळी पाटचं झोपलं जायचं. मालक गाणं म्हणून बैलाला आणायचं. माझा सर्जा, माझा राजा, माझा लाडक्या. बैलाला वाटायचं मालक लय मायाळू दिसत या, ते बी तटून वडायचं. पण त्या शेताचं मालक बैल कुठवर, नांगरट हुईस्तवर, कुळवट हुईस्तवर, पेरणी हुईस्तवर. एकदा शेतात पेरणी झाली, पेरलेलं उगवून आलं आणि शेतात कोळप धरलं की बैलाच्या तोंडाला मुसक येतंय. काय इकड तिकडचं मोड खाईल म्हणून. तसंच साखर कारखान्याचा आहे. ऊस लावस तोपर्यंत कारखान्याचा मालक आपण. पाणी पाजाय ऊसाला पाजस तोपर्यंत मालक आपण. खत निंदणी करस्तवर त्या ऊसाचा मालक आपण. एकदा ऊस तोडून बैल गाडीत घातला आणि तो ऊस कारखान्यात गेला की आपल्या तोंडाला मुसक येत. मग आपण दर विचारायचा नाही, काटा किती हाणला विचारायचं नाही, रिकवरी किती हाणली विचारायचं नाही. आपल्या तोंडाला काय येत, मुसक येत. आपलं बैलागतच चाललंय. मग कारखान्याचा चेअरमन गावात येऊन म्हणतो, हा कारखाना तुमच्या भागाच्या विकासासाठी केवढा विकास झाला या. वर्षाला एका सोसायटीचं कर्ज काढतो या. किती विकास. अरे एखाद्या व्यवसायाला जर मी माझ्या बाळानं कर्ज घेतलं तर तो व्यवसाय नफ्यात आल्यानंतर मी त्या बँकेत ठेवायला गेलो पाहिजे. पण दरवर्षी मी कर्ज घ्यायला का जातो याचं उत्तर कुणाकडेही नाही. अरे या जगाच्या पाठीवर एकही असा कारखाना नाही की 1 किलो लोखंड घातलं तर 100 किलो बाहेर येत या. असा एकही कारखाना नाही. पण या जगाच्या पाठीवरती 1 किलो पेरलं की 100 किलो येत या. एकमेव कारखाना माझ्या बापाचाच असतो या. तरी माझा बाप कर्जात नांदतो आणि कर्जात मरतो. मी राज्याचा कृषी मंत्री राहिलो. आमचे सगळे अधिकारी, सगळे आमचे नेते, आपण सुद्धा सगळे ताई आम्ही येऊन सांगतो, काय शेती अशी करा, बियाणं हे वापरा, 2 फुटाचं अंतर ठेवा, 3 फुटाचं अंतर ठेवा, 4 फुटावर 1 रोप लावा, औषध अमकं फवारा. अरे हे करून करून आता आमच्या अंगावर फवारायची वेळ आली. कुठं अरे हे आमचा आजोबा पंजोबा बाप सगळं माहित आहे आम्हाला. पण सगळ्यांनी येऊन सांगायचं तुम्ही असं काम करा, तसं काम करा. अरे संत तुकडोजी महाराजांनी एका अभंगामध्ये स्पष्ट म्हटलंय, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील पिकवून या ग्रामजनोपासी. अरे कच्चा माल मातीच्या भावानं निघाला, कसं काय गाव वेडा सुखी होईल. तुम्ही गायी पाळा, शेळ्या पाळा, डुकर पाळा, मांजर पाळा, तुमचं कल्याण कधीही त्यात होणार नाही. इथं आमचा आमदार आहे, आमदार सुद्धा भाषणात आम्ही तेच सांगतो, शेतीला जोडधंदा करा, गायी पाळा, डुकर पाळा. आणि आमदारांच्या पोरांनी बेरबारचं लायसन घ्यायचं, देशी दारूचं लायसन घ्यायचं. तुम्ही काय करायचं, तुम्ही डुकर पाळायची, म्हशी पाळायच्या, गाया पाळायच्या. आणि हे म्हणतात तुमच्या घरात आपल्या, आता काही नाही आमदार, पूर्वी भीती रंगवायचे, संकरित गायी याची घरात तोची दिवाळी दसरा. कुणाच्या घरात संकरित गाय आली होती दिवाळी दसरा. जे ज्या घरात गायी आल्या तिची बायको वाळून गेली आणि गायी फुगून गेली. काय खरं नाही. आपला कार्यक्रम लई अडकागत चाललाय. 50 लिटर दूध एक गडी सांगतोय, 100 लिटर दूध आहे, 200 लिटर दूध आहे. आणि पोराला किती बाटली खंगाळून मी कार्यक्रम नाही. अरे 2 लिटर दूध आमच्या घरात होत तर आमचं बाप
गायचं म्हशीचं दूध काढल्याबरोबर तांब्या तोंडाला लावायचं, फेस वठाला लागायचा. आता फेस तोंडाला येतो, या वठाला राहिला पाहिजे. आणि काय काय बहादर सांगते ते, शेती अधिक पिकवा, चांगल्या पद्धतीनं करा. आता कांदावाल्याला जाऊन विचारा काय परिस्थिती झाली. पाक कांदावाल्याची वाट लागली का नाही, पुरा स्मशानभूमी झाली. अरे म्हणून खऱ्या अर्थानं ठीक आहे, अण्णासारखी माणसं सामाजिक कार्यामध्ये काम करत असतात. आमच्या आशाताईत आहेत, त्यांचं बी मी आधी मध्ये व्हिडिओ बघतो. आशाताई, तुमचं वर्णन जर करायचं झालं तर राग आणि वादळ ही दोन्ही सारखीच असतात. फक्त शांत झाल्यावर कळतं आपल्या एरियाचं नुकसान किती झालंय. तोपर्यंत काही कळतच नाही. मला वाटतं दादासाहेब तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झाला, मी बी दुसऱ्यांदा झालो. आपण भाग्यवान आहे, नाहीतर आपली अशीच गत झाली असती. खरं हे काही खरं नसतं. मी चळवळीमध्ये 30 वर्ष काम केलं शरद कुशींच्या बरोबर. अनेक वेळा तुरुंगात गेलो. माझ्या अंगावर गुन्हा किती, 265. तुम्ही म्हणणार काय केस कापत होताच का काय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, दादा आम्ही आंदोलन करायचं चाकणला आणि गुन्हा नगरला, दौंडला. एका दिवसात 50 गुन्हा अंगावर घालायचे. सत्ता ही मस्तवाल असती. खऱ्या अर्थानं बघितलं तर मी तुम्हाला कौतुक म्हणून सांगत नाही, दादा इथं साक्षीदार आहे. देवेंद्र फडणवीस या माणसाचा का राग आहे बरं महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारण्यांना, लोकांना? तर त्याचा आडनाव फडणवीस आहे, त्याच्या संस्था नाही, त्याचं मेडिकल कॉलेज नाही, त्याच्या सूतगिरण्या नाही, काही नाही त्याचं. आणि या गब्बर सिंगाचं सगळं आहे. आणि मी राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या बघितलं, पाटील, देशमुख, पवार, भोसले, मोहिते ह्या सगळ्यांनी एकमेकाचाच पाहुणाबाई केली. ती तुझी पुरगी मला, माझी पुरगी तुला, असं एवढं केलं. हे 200-250 घराणे आहेत आणि 250 घरांनी हा महाराष्ट्र चालवते. ती एकही कुणाबरोबर पाहुणाबाई नसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे ही आधीमध्ये पाहुणाबाई एक होती. ती पाहुणाबाई एक झाली की आमच्यासारखा मिठाचा खडा निघतो बाहेर. मग आम्हाला माहित आहे, माझं वाक्य आहे, वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. वाड्याच्या दिवशी उद्ध्वस्त होतील त्याच दिवशी गावगाडा सन्मानानं उभा राहू शकतो, अन्यथा राहू शकतो. व्हायला पाहिजे. किती वर्ष बरं यांचं पोट भरण हो. एकाच्या 50 शाळा, 40 शाळा, कॉलेज ह्यांचे, सूतगिरण्या ह्यांच्यात, दूध संघ ह्यांचं, बँका ह्यांच्यात. मला काही कळत नाही. आमदार बी असते, मंत्री बी असते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक बी असते. म्हणजे इकडं आमदार बी आहेस तो, मंत्री बी आहे आणि तिकडे संचालक बी. साला ह्यांना संडास जरी निर्यात व्हायला लागलं, पैसे मिळायला लागलं ना, तर संडास महायोजनेचे अध्यक्ष सुद्धा यावं लागले होतील तुम्हाला. अरे किती यांचं पोटच भर ना. काय केलं आणि अख्खं घरदार येते कुठूनच्या कुठून राजकारणात आहे. अशात आहे अख्खं घरदार, सगळं भाव राजकारणार, सोना राजकारणार, मुलेकर राजकारणार, बायका राजकारणार आणि भाषण करताना सगळं घरदार करतंय. तुमची आम्हाने सेवा करायची आणि यावेळी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाने एकदा निवडून द्या. तुम्ही काय कशाची स्वप्न पूर्ण करताय? पण सेवा एवढी कशी करताय बरं? मग जावा ना, पंढरीला जावा, काशीला जावा, शिर्डीला जावा. इकडेच का सेवा करायला येत आहे? अख्खं घरदार
सगळे राजकारणी 2-2 कोटीच्या गाडीत नाही ती आणि भाषण काय तुमचे येता आम्हाला सेवा करायची काही साबण लावून आंघोळ घालतो कसली सेवा करतो. मला वाटतं शरद भाऊ आपण एक सभागृहात असं मांडूया 2दाच आमदार किंवा खासदार होता होईल त्याच्यानंतर त्याला कुठं सुद्धा उभा राहता येणार नाही. अरे दुसऱ्यांचा नंबर लागायचा कवा. तुम्ही झाला की तुमची बायको येतुया पोरगा येतुया पोतण्या येतुया म्हणजे आयुष्यभर गुलाल तुमच्याच अंगाव आणि आमच्या अंगाव कवा मसन वाट्यात गेल्यावर कवा टाकायचं. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तरुण पिढीनं खऱ्या अर्थानं आता पुढे आलं पाहिजे. आजची तरुण पिढी आमची जातीपातीत वाटली गेली हो. वाईट वाटतंय हो. पूर्वी गावगाडा हा 12 बुलतेदारांचा होता. छत्रपती शिवाजी राजांची सेना ही रयतेची सेना होती. साळी माळी कोळी तिली कुंभार नाभिक मातांग चर्मकार मराठा दलित ही खऱ्या अर्थानं त्याची सेना होती. लव्हाराचं पोरग होतं, कोळ्याचं पोरग होतं, नंदीवाल्याचं पोरग होतं, गोसाव्याचं पोरग होतं. गावगाडा एक रूपानं चालला होता. आज आम्ही प्रत्येकाला जात विचारायला लागलो. आज नेते जातीवर निर्माण व्हायला लागले. खऱ्या अर्थानं जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीवर नेतृत्व निर्माण होणार नाही तोपर्यंत मातीला न्याय मिळू शकत नाही. अरे नोकऱ्या किती आहेत त्या? 2 लाख नोकऱ्या आहेत. किती? 2, जास्तीत जास्त 2.5 लाख. अजून वाढवू 5 लाख. 5 लाखापेक्षा नोकऱ्या नाहीत. पण या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 13.5 कोटी. अरे कसं काय हे असं का गणित कोलमडलं, का बिघडलं याचा विचार आज आमचे राज्यकर्ते करायला तयार नाही. अरे पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे तर जुने काका बसले ते महाराज काय म्हणायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आज काय झालं, उत्तम चाकरी झाली, कनिष्ठ शेती झाली, मध्यम व्यापार झाला. संत नामदेवांनी म्हटलं तर एका अभंगामध्ये वळचणीचं पाणी आड्याला गेलं. आम्हाला वाटायचं शरद भाऊ वळचणीचं पाणी आड्याला गेलं कसं, पण हिंदुस्थानातल्या राज्यकर्त्यांनी वळचणीचं पाणी दाबीत दाबीत आड्यावर नेलं आणि वर सांगितलं तुझं आम्ही खरं करून दाखवलं. ही उलटी गंगा विकासाची खऱ्या अर्थानं वाहायला लागली. आणि म्हणून आजची जर परिस्थिती बघितली, मी एका गावाचा सर्वे केला. त्या गावामध्ये 192 मुलं होती. त्यापैकी 104 मुलांची लग्न झालेली नाहीत. किती? 104. आज गावागावामध्ये 40 वय वलंडलेली अनेक मुलं आहेत, त्यांची लग्न सुद्धा होत नाही. कारण का? उत्तम शेतीची कनिष्ठ शेती झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भविष्य काळ जरी कठीण असला तरी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. मी काय काय विषय सभागृहामध्ये मांडत असतो, काय विषय खटकत असतात, काय विषय कुणाला पटत नसतात, पण मी माझी भूमिका कधी सोडत नाही. कारण मी वाढलो मातीमध्ये, घडलो मातीमध्ये, जन्मलो मातीमध्ये. अरे माझ्या आई बापाचे हात होते शेणामुतामध्ये. हा सदाभाव त्या शेणामुतासाठीच लढत राहील, त्या मातीसाठीच लढत राहील. लढणं हा आमचा धर्म आहे, लढणं हा आमचा धर्म आहे. आणि प्रस्थापितांच्या समोर उभा राहणं हे आमचं कर्म आहे. ह्या भावनेनं खऱ्या अर्थानं आम्ही या लढाईमध्ये उतरत असतो. आणि म्हणून अण्णा, तुम्ही न खचणारं व्यक्तिमत्व आहात. साई समर्थ संस्थेचं नावही चांगलं ठेवलं आणि निश्चितपणानं तुमच्या हातून सेवा घडत आहे. शरद भाऊ, आपण दोघांना एक काम करावं लागेल. हे या ठिकाणी तमाशा महोत्सव भरवतात,
आपण शासनाला सांगू की तमाशा महोत्सवाला मदत शासनाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी दिली पाहिजे. आपण आशिष शेलावरजीला संयुक्त भेट घेऊ आणि निश्चितपणानं आज तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमला. मी एवढंच सांगेन की आपल्याला नैराश्यामध्ये राहून चालणार नाही. आपल्याला नव्या जोमानं नवी लढाई गावगाड्याची निश्चितपणानं उभा करावी लागेल. आणि म्हणून इथं थोरात सर आमचे, मी त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं, तुम्ही घेऊन आला. खऱ्या अर्थाने इथं माई माऊल्याही जमलेल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या निमित्तानं 1500 रुपये घरला यायला लागलं. त्यामुळं नवरा निदान विचारायला लागला बँकेचा काही SMS आलाय का. बरोबर आहे का नाही. त्यामुळं बऱ्यापैकी आता मारहाण बी थोडी कमी होईल, नाहीतर मग पैसे मिळणार नाहीत. नवऱ्याला सांगता येत या. खऱ्या अर्थानं निवळ 1500 आलं ह्याच्यावर काही लोक बोलायला लागली. ताई निवडणुकीला 1500 दिलं. अरे आम्ही तुम्हाला जर खाऊ पिऊ घालत असेल, आमचं खाल्ल्याशिवाय तुम्ही चालत नसाल, तर तुम्ही तुमचं योगदान काहीतरी गावगाड्याला दिलं पाहिजे, सामान्य माणसाला दिलं पाहिजे. आणि आता आपल्याला 1200 रुपये शेतकऱ्याला मिळतात. माझी मागणी आहे, शेती टिकायची असेल, शेतकरी शेतामध्ये राहायचा असेल, तर एका शिपाया एवढा तरी पगार शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे. का होऊ नये. आणि खऱ्या अर्थानं या मातीतून अनेक संत झाले, या मातीतून अनेक शूरवीर झाले. कारण ही गावगाड्याची माती ही वैभवाची माती. अनेक कवी, अनेक लेखक याच मातीतून झाले. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. मानोर सारखा एवढा मोठा कवी याच मातीतला. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी जीवाला खातात कसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इंद्रजीत भालेराव सुद्धा या मातीचं वर्णन अनेक माणसांनी खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानावरती केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या मातीला मी वंदन करतो, बेल्ले गावाला वंदन करतो. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. एवढा महान कलाकार या मातीनं दिला. विठाबाई नारायण गावकर या मातीनं दिल्या. मी दादा तुम्हाला माझी विनंती आहे की काही होऊन दे, विठाबाई नारायण गावकरांचं एक भव्य दिव्य स्मारक आणि पुतळा आपण उभा करायचा. आणि मी आजच पत्र लिहिलं, आपण बसून त्याची बैठक लावू. अरे एवढी मोठी कलाकार माऊली, जी डिलेवरी पडद्याच्या माग होती आणि लेकराची नाळ दगडानं तोडते आणि स्टेजवर उभा राहते रसिकांच्या समोर. अरे ही केवढी उंचीची माऊली होती आमची, केवढी उंचीची माऊली होती. अरे ही माणसं आमची वैभव आहे. आणि म्हणून मला अण्णांचं विशेष कौतुक काय वाटलं की ही माणसं अण्णा तुम्ही जपली. म्हणून मी त्या दिवशी अण्णांना आलो, म्हटलं माझ्या भागातले पट्टे बापूराव असतील, माझ्या भागातला पी सावळाराम असेल, माझ्या भागातला बालगंधर्व असेल, माझ्या भागातला गुलाबराव बोरगावकर असतील, माझ्या भागातले लोक शाहीर अण्णाभाऊ साठे असतील. या माणसांच्या साठी मला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. आणि तुम्ही दत्ता महाडिक पुणेकर असेल, चंद्रकांत ढवळपुरीकर असेल, अरे मोठी कलाकार आहे. अरे गाव गाडा दुःखातनं जर बाहेर कुणी काढला असेल तर या गावगाड्यातल्या कलाकारांनी काढलेला आहे. गावगाड्यातल्या कलाकार. अरे चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर आणि विठाबाई नारायण गावकर ही व्यासपीठावर उभा राहिले की गावगाड्यातली आमच्या शेताभातात राबणारी माणसं डोक्याचा फेटा हवेत उडवत होते आणि आपलं दुःख तेव्हा फेट्याखाली फेकून देत होती पेट्याबरोबर, फेट्याबरोबर. अरे आमची कला, आमची संस्कृती, आमचा गावगाडा खऱ्या अर्थाने या माणसाने जिवंत ठेवलेला होता. या माणसाने दत्ता महाडिक पुणेकरांचे वक
आजच्या पिढीला त्या काळात आम्ही बघितलं संत तुकोबांचा वध जर करायला लागले, अरे संत तुकोबा या पृथ्वी तलावरती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साक्षात कुणी जर उभा केला असेल तर त्याचं नाव आहे दत्ता महाडिक पुणेकर. त्यांच्या कपाळाचा गंध, गालाचा गंध, कानाचा गंध, गळ्याचा गंध ज्यावेळी आम्ही बघायचं त्यावेळी खऱ्या अर्थानं तुकोबा आमच्याकडे धावत आलाय. या चाखणच्या डोंगरावर तो तुकोबा आमचा त्या ठिकाणी ध्यान धरणा करत बसला. काय विलक्षणिक चित्र होत. गळ्यात असणारा त्यांच्या विणा, डोक्यावरचा फेटा, अंगातलं धोतर. दत्ता महाडिक पुणेकर अभंग गायला लागले तर या गळ्याच्या शिरा ताठ व्हायच्या. म्हणजे जीव वथून या माणसाने खऱ्या अर्थानं गावगाड्याची संस्कृती, गावगाड्याची कला जपली. अण्णा मी तुम्हाला सलाम करतो की अशा माणसांना तुम्ही खऱ्या अर्थानं जिवंत येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवलं. परत एकदा मी धन्यवाद देतो. परत साई समर्थ नागरिक सहकारी पतसंस्था याची घोडदौड ही खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय.